नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना सायलीला विचारते की काय ग सायली, कुठे निघालीस? सायली म्हणते की आई अहो आज यांच्यासाठी ऑफिसमध्ये डब्बा घेऊन जातीये. कल्पना म्हणते की ओ विमल, खरं तर विचारण्यामध्ये माझी चूक झाली ना, म्हणजे मला हे कळायला हवं होतं की सायली यांच्यासाठी चालली आहे. विमल म्हणते की वहिनी, आपल्या सायलीताई सगळं काही आहे ना त्यांच्या ह्यांच्यासाठीच करतात. अस्मिता म्हणते की मम्मा, मी तुला उठसूट कधी डॅडच्या ऑफिसमध्ये डब्बा घेऊन जाताना तर नाही बघितलं. आणि हिला बघावं तेव्हा नुसतं अर्जुनच्या मागे मागे करत असते. कल्पना म्हणते की अगं अस्मिता, मग तू पण जा तुझ्या नवऱ्याच्या मागे मागे, तुला कोणी अडवलंय? तू त्याच्याबरोबर टूरमध्ये का नाही गेलीस? अगं त्याच्याबरोबर जरा वेळ घालवत जा, तुला तर अगदी ना इथेच थांबायचं असतं. अस्मिता म्हणते की मी माहेरपणाला आल्यावर तुला आवडत नाही का? कल्पना म्हणते की माहेरपण? अगं अस्मिता, जी मुलगी पाहुणी म्हणून माहेरी येते ना तिचं माहेरपण करतात, तू सासरी पाहुणी म्हणून जातेस. कल्पना सायलीला म्हणते की सायली तू जा आता. सायली म्हणते की अहो हे कामाच्या गडबडीत असले ना त्यांना जेवणाचं भानच राहत नाही, आणि त्यातल्या त्यात उद्याच्या केसची तारीख आहे म्हटल्यावर हे गडबडीतच असणार. विमल म्हणते की मग सायलीताई तुम्ही पटकन जा आणि त्यांना खाऊ घाला. सायली म्हणते की ठीक आहे येते मी, असं म्हणून डबा घेऊन ती आता अर्जुनच्या ऑफिसकडे निघालेली असते. तर इकडे मैपत आता थोडा टेन्शनमध्ये असतो. तेव्हा साक्षी त्याला विचारते की अण्णा काय झालं? त्यावर अण्णा सांगतात की उद्या कोर्टामध्ये हजर राहण्याची नोटीस आली आहे. साक्षी जेव्हा ते बघते तेव्हा तिलाही मोठा धक्का बसतो. मैपत तिला म्हणतो की चल तू माझ्यासोबत चल, आता त्या किल्लेदारच्या घरी जाण्याची वेळ आली आहे. साक्षी म्हणते की पण हे असं अचानक? त्यावर अण्णा तिला म्हणतात की आता जास्त प्रश्न विचारू नकोच, चल आधी. आणि मग ते दोघंही तिथून निघून जातात. तर इकडे अर्जुन हा विचार करत असतो. त्यावेळी चैतन्य त्याला म्हणत असतो की अर्जुन, उद्याच्या केसचे पॉईंट काढलेत, एकदा बघून घे. परंतु अर्जुनचं काही त्याच्याकडे लक्ष नसतं. चैतन्य त्याला पुन्हा एकदा विचारतो की अर्जुन, अरे लक्ष कुठे आहे तुझं? आणि अर्जुन मग ते पॉईंट्स वाचायला लागतो. तेवढ्यातच सायली तिथे येते. सायली म्हणते की अर्जुन सर जेवून घ्या, मी तुमच्यासाठी डबा आणलाय. चैतन्य म्हणतो की अरे वा, आज काय आहे स्पेशल? अर्जुन म्हणतो की खरं तर स्पेशल आज नाही तर उद्या आहे. उद्या मधुभाऊंच्या केसची हिअरिंग आहे, म्हणूनच वकिलाला मस्का लावण्याचं काम चालू आहे. सायली म्हणते की काही पण काय बोलताय सर, याआधी मी कधी तुमच्यासाठी डब्बा नाही आणलाय का? चैतन्य म्हणतो की असं कसं, आणलाय ना तुम्ही डब्बा, आणि ज्यावेळी तुम्ही डब्बा आणलाय ना तेव्हा त्यातला पदार्थ माझ्या अजून लक्षात आहे. मी एक काम करतो, मी पटकन प्लेट घेऊन येतो, असं म्हणून चैतन्य बाहेर जातो. सायली म्हणते की सर, मला माहीत होतं की तुम्ही केसच्या तयारीत इतके गडबडीत राहाल की तुम्ही जेवणारच नाहीत, आणि आतासुद्धा तुम्ही तेच करत होता, फक्त चैतन्य सरांना जेवायला पाठवत होता. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुम्ही केसचा विचार करूनच डब्बा आणलाय तर? कबूल करा मिसेस सायली, उद्याचं हिअरिंग आहे ना म्हणून तुमचं हे लाड चाललेत. सायली म्हणते की तुम्हाला जे समजायचे ते समजा, मला माहिती आहे की मी डब्बा का आणलाय ते. अर्जुन डब्बा उघडत असतो तेव्हा सायली विचारते की सर, उद्याच्या केसची तयारी कुठपर्यंत आली आहे? अर्जुन डब्बा उघडून बघतो तर म्हणतो गाजरचा हलवा, अरे वा, माझा तर एकदम फेवरेट आहे. सायली म्हणते की घ्या घ्या, चमचा घ्या. अर्जुन गाजरचा हलवा खात असतो तेव्हा सायली विचारते की सर, उद्या आपण कुठल्या मुद्द्यांवर केस लढणार आहोत? अर्जुन मुद्दाम म्हणत असतो की माइंड ब्लोईंग टेस्ट आहे हा. सायली म्हणते की मी बदाम घातलेत ना त्यात जास्त, म्हणून चांगलं लागत असेल. तर उद्या मधुभाऊ सुटतील ना? अर्जुन म्हणतो की वा वा वा, बदामची टेस्ट तर एकदम मस्त आहे हा. सायली विचारते की सर, तुम्ही उत्तर देणं का टाळताय? अर्जुन म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादी मूवी बघता तेव्हा तुम्ही आधीच विचार करता की पुढे काय होणार आहे ते? नाही ना, कारण काय आहे की पूर्ण फिल्मची मज्जा निघून जाईल ना. सायली म्हणते की सर अहो, पण ही फिल्म नाही आहे, ही मधुभाऊंची केस आहे. आता तुम्ही मला काहीच सांगणार नाही आहात का? अर्जुन म्हणतो की नाही, मी माझ्या केसबद्दल कधीच कोणाला काहीच सांगत नाही. सायली म्हणते की मी काय कोणीही नाही आहे, मी मधुभाऊंची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो की अरे हो, म्हणजे उद्या तुम्ही हिअरिंगसाठी येणारच आहात. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ते स्वतःच बघा. तुम्ही बघा की मी काय आहे आणि कसं आर्ग्यू करतो ते. सायली म्हणते की जाऊ देत, मी जाते निघून. अर्जुन म्हणतो की असं कसं जाताय तुम्ही? एवढा छान गाजरचा हलवा घेऊन आला माझ्यासाठी, तुम्हीही बसा आणि खा. त्यातच चैतन्य तिथे प्लेट्स घेऊन आलेला असतो. सायली मात्र रागातच म्हणते की तुम्ही दोघंच जेवा, माझा उपास आहे आज, आणि असं म्हणून तिथून निघून जाते. आणि मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही गाजरचा हलवा खाण्याचा आनंद घेत असतात.
इकडे रविराज हा प्रतिमाच्या फोटोसमोर उभा असतो आणि म्हणत असतो की प्रतिमा, तुझी आठवण तर दररोज येते. मला सतत असं वाटत असतं की तू इथेच कुठेतरी आजूबाजूला आहेस. श्रावणाच्या महिन्यात प्रत्येक सोमवारी तू महादेवाच्या मंदिरात जायचं कधी चुकली नाहीस. पूर्ण आईने वसा घेतला म्हणून शिवमुठं व्रत तू पूर्णपणे करत आलीस. अर्थातच तू आत्तासुद्धा जिथे कुठे असशील तिथून सुद्धा करतच असशील. पण खरंच तू इथे कुठे आजूबाजूला आहेस का गं? तर तितक्यातच साक्षी आणि महिपत तिथे आलेले. जेव्हा रविराज त्यांच्या समोर येतो तेव्हा तो साक्षीला ओळखतो आणि म्हणतो की तुम्ही साक्षी शिकरे ना? साक्षी म्हणते की हो, आणि हे माझे वडील महिपत शिकरे. ॲक्च्युली यांना तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आज आम्ही इथे आलो. प्रिया, राकेश आणि सुमनसुद्धा आलेले असतात. महिपत आणि साक्षीला बघून प्रिया मात्र घाबरते. रविराज म्हणतो की वात्सल्य आश्रम मर्डर केस संदर्भात म्हटल्यावर तुम्ही माझ्या मुलीला ओळखतच असाल. रविराज सुमन आणि नागराजची सुद्धा ओळख करून देतो आणि राकेश त्याची ओळख स्वतःहून करून देतो. महिपत प्रतिमाच्या फोटोसमोर जातो आणि हात जोडून म्हणतो की तुम्हाला भेटून सुद्धा खूप आनंद झाला प्रतिमाताई. रविराज विचारतो की तुम्हाला माझ्या बायकोचं नाव कसं काय माहिती? साक्षी मनामध्ये म्हणत असते की आता हे बोलण्याची काय गरज होती. अण्णा प्लीज आता आपल्यासाठी जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू नका. महिपत म्हणतो की मगाशी जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत होता ना तेव्हा आम्ही दारातच उभं होतो आणि तेव्हाच आम्ही ऐकलं. सुमन म्हणते की मी सर्वांसाठी चहा घेऊन येते हां. सर्वजण आतमध्ये बसतात तर रविराज विचारतो की बोला मग काय काम काढलं तुम्ही? महिपत म्हणतो की कसं आहे ना साहेब, आम्ही आहोत साधीभोळी माणसं, म्हणजे नाकासमोर चालून व्यवसाय करणारे. खरं तर मी जास्त शिकलेलो पण नाही आहे. दगडधोंड्यात वाढलो आणि आता लोकांसाठीच घरं वगैरे बांधतोय. साक्षी म्हणते की कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आमचा. महिपत म्हणतो की आजपर्यंत आम्ही इतक्या बिल्डिंग बांधल्या परंतु कधी आमच्यावर कोणी बोट दाखवलं नाही. आता तुम्हीच बघा ना, आश्रमाची जागा आम्ही विकत घ्यायला गेलो आणि पोरीवर खुनाचा आरोप आलाय. मला तर काही सुचतच नाही, म्हणजे झोपेतसुद्धा दचकून जाग येते. आता उद्या मुलीच्या अंगाला हळद लावायची म्हटल्यावर कसं करणार? पहिल्यांदा तिच्या कपाळावर लागलेला डाग तर पुसायला हवा ना. साक्षी म्हणते की सर, प्रत्येकाचं एक ड्रीम प्रोजेक्ट असतं आणि माझं सुद्धा होतं. 7 स्टार डिलक्स ओपन करण्याचं माझं स्वप्न होतं आणि सर हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप जेन्युइनली काम करत होते. तर तुम्ही सगळे कागदपत्र माझे तपासून घेऊ शकतात. एक सुद्धा इलिगल गोष्ट नव्हती त्यात. पण तरीसुद्धा आम्हाला विनाकारण या केसमध्ये त्रास दिला जातोय. महिपत म्हणतो की तुम्हाला तर माहितीच आहे की पोरीचं स्वप्न बापासाठी किती महत्त्वाचं असतं ते. म्हणजे बापाचा प्रत्येक श्वास हा तिच्यासाठीच असतो ना. साक्षी म्हणते की सगळ्या लीगल प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतरच आम्ही रिसॉर्टवर काम सुरू केलं होतं. परंतु अर्जुन सुभेदारने मात्र त्यावर स्टे आणलाय. सर, या सगळ्यामध्ये आमच्या भावना आणि पैसेसुद्धा अडकलेत. काहीच मार्ग दिसत नाही आम्हाला. महिपत म्हणतो की हो, मला माहिती आहे की तो आश्रम अर्जुन सुभेदार यांच्या बायकोचं माहेर आहे आणि त्या जागेशी आमचा काही संबंध नाही आणि तिथे झालेला खून याच्याशी सुद्धा आमचा काहीच संबंध नाही, हे आम्ही कोर्टात ओरडू सांगितलंय. पण काय आहे, अर्जुन त्याच्या बायकोच्या प्रेमापोटी आम्हाला उगाचच विळखीला धरतोय. नागराज राकेशला हळूच म्हणत असतो तर ये लगा सिक्सर. महिपतने बरोबर दादाची दुखतीनच दाबली. अर्जुनच्या बायकोवरचं प्रेम दादाला सारखं खटकत असतं ना. साक्षी म्हणते की मला वाईट तर फक्त या गोष्टीचं वाटतंय की तो त्याच्या हातात असलेल्या लीगल पॉवरच्या गोष्टींचा उपयोग दुसऱ्या गोष्टींसाठी करतोय. सर, त्याच्या लीगल गोष्टीमध्ये आपल्या सर्वांना एवढं पण माहिती आहे की तो त्याच्या बायकोसाठी कुठल्याही तराला जाऊ शकतो. ही केस जिंकण्यासाठी तो काहीही करू शकतो, परंतु त्यासाठी प्रॉब्लेम आम्हाला होतोय. कारण अर्जुनच्या बाजूने लढण्यासाठी एक सुद्धा वकील आमच्या बाजूने तयार होत नाहीये. अर्जुन अगदी साम दाम दंडभेद सगळ्या मार्गाने आपल्या बायकोसाठी लढायला तयार झालाय. तर तुम्हाला मी खरं सांगते, त्याची बायको वरनं कितीही साधी वाटत असली ना तरीही ती खूप आतल्या गाठीची आहे. तर इकडे अर्जुन केस स्टडी करत असतो आणि त्याचवेळी सायली तिथे पाणी घेऊन येते. तर अर्जुन सायलीला म्हणतो की आज झोपायला जास्त तुम्ही उशीर करू नका, उद्या आपल्याला कोर्टात जायचं आहे आणि त्याआधी तुमची घरची कामंसुद्धा असतील, त्यामुळे वेळेवर तयार राहा तुम्ही. मिसेस सायली, कोर्टात वेळेवर पोहोचायचं असतं, माहिती आहे ना तुम्हाला. सायली अर्जुनकडे रागाने बघत असते आणि लाईट्स ऑफ करते. अर्जुन म्हणतो की अहो काय आहे हे, मी काम करतोय ना. तर सायली म्हणते की काम करायला हे काय तुमचं ऑफिस आहे? नाही आहे ना तुमचं हे ऑफिस, मग मला तरी झोपू द्यात. अर्जुन विचारतो की मग मी काम कुठे करायचं? सायली म्हणते की ह्या घराला स्टडी रूम आहे, तिथे जाऊन बसा. अर्जुन म्हणतो की तुमचा तर अगदी ना हट्टीपणा वाढायला लागलाय हा. तर सायली म्हणते की हो का, मग हट्टीपणा काय फक्त तुम्हीच करू शकता का?
अर्जुन म्हणतो की तुम्ही अगदी इम्पॉसिबल आहात. तोपर्यंत सायली झोपेसुद्धा गेलेली असते. अर्जुन म्हणतो की अशा कशा या झोपल्या, एवढी पटकन झोप कशी लागते यांना. अर्जुनची चिडचिड होत असते आणि अर्जुन बाहेर स्टडी रूममध्ये जातो. तर इकडे मैपत म्हणत असतो की मी तुमच्यासमोर हात जोडतो, परंतु अर्जुन सुभेदार यांना चुकीच्या मार्गाने जिंकू देऊ नका. काय आहे, खरेपणापुढे बायकोचं प्रेम भारी पडेल आणि आम्ही तर अगदी सच्चे माणसं आहोत, त्यामुळे आमच्या प्रामाणिकपणाला सुद्धा कुठेतरी किंमत द्यावी. या म्हणते की बाबा हे बरोबर बोलताय, म्हणजे मी यांना चांगलं ओळखते. हे आश्रमात जेव्हा ऑफर घेऊन आले होते तेव्हा खूप शांततेत बोलत होते हे, पण मधुभाऊंनी तर अगदी वाटेल तसा अपमान केला, परंतु यांनी एकही उलट उत्तर दिलं नाही. मधुभाऊंनी त्यांच्या इगोपायी एवढ्या करोडोंची ऑफर नाकारली, पण यांनी मात्र पुन्हा त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा केला नाही. आता सभ्यपणा तर यालाच म्हणतात ना बाबा. नागराज म्हणतो की हो दादा, पुढच्या वेळी जेव्हा कोर्टात जाशील तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेव. ही माणसं खरं बोलताय आणि जे मधुभाऊ आहेत ना ते खोटं बोलताय. त्यावर रविराज नागराजला प्रश्न करतो की तुला ह्या केसबद्दल कसं काय माहिती. नागराज आता गडबडतो आणि सांगतो की तन्वीशी कितीतरी वेळा मी चर्चा केली या गोष्टीवर, म्हणजे तिच्यासोबत बोलूनच मला बऱ्याच गोष्टी कळाल्यात आणि मला खात्री आहे दादा की आपली तन्वी कधीच खोटं बोलणार नाही. राकेश म्हणतो की हो ना काका, आणि त्यांचे चेहरे तर बघ किती साधे भोळे आहेत, मला नाही वाटत की ते खोटं बोलतील. मैपत म्हणतो की आणि जेव्हा मधुभाऊंनी जागा विकायला नकार दिला होता तेव्हा तर मी गुपचूप निघून गेलो होतो, परंतु जेव्हा ती जागा लिलावात दिसली तेव्हा म्हटलं की हा काहीतरी संकेत आहे, आपल्या पोरीची स्वप्न पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच मी ती जोखीम पत्करली. त्यावर साक्षी म्हणते की आणि एवढी मोठी रिस्क एक वडीलच आपल्या मुलीसाठी घेऊ शकतात. मैपत म्हणतो की तुम्ही सुद्धा तुमच्या पोरीसाठी काहीतरी स्वप्न बघितली असेल, तर तुम्ही सुद्धा हिला तुमचीच मुलगी माना. आता आमचा प्रामाणिकपणा जिंकतो की अर्जुन सुभेदारचं बायकोवरील प्रेम, आता हे सगळं तुमच्याच हातात आहे. रविराज म्हणतो की या जगामध्ये प्रामाणिकपणावरचा विश्वास कोणाचाही कमी होणार नाही. तर तन्वीचा तुमच्यावर विश्वास आहे तर माझा देखील आहे. तन्वी कधीही खोट्याच्या बाजूने उभी राहणार नाही. साक्षी म्हणते की उद्या जर अर्जुनने असं सांगितलं की खून मी केलाय तर त्याला तिथे तिथे गप्प करता येईल ना, हा मुद्दा तिथल्या तिथे नाकारता येईल ना. रविराज म्हणतो की नाही, उद्याच्या हिअरिंगमध्ये आपल्या हातात काय लागेल असं नाही वाटत मला, कारण तुम्ही शेवटी अर्जुनला भरपूर पुरावे मिळवून दिलेत आणि अर्जुन हा ब्रिलियंट वकील आहे आणि तो त्याचे पुरावे नक्कीच वापरणार. कदाचित उद्याच ही केस 180 डिग्री सुद्धा फिरू शकते. तर इकडे अर्जुन चैतन्यला फोन करतो. चैतन्य विचारतो की अर्जुन बोल, आणि एवढ्या रात्री फोन का केलायस. अर्जुन म्हणतो की उद्याच्या प्लॅनिंगमध्ये जरा चेंज आहे. आपलं आर्ग्युमेंट या गोष्टीवर होतं की मैपत शिकरेंनी आश्रमाचा प्लॉट विकत घेतलाय. उद्या आश्रमाच्या सेलबद्दल काहीही बोलायचं नाही. चैतन्य म्हणतो की मग उद्या केस कुठल्या मुद्द्यावर लढणार आहोत. अर्जुन म्हणतो की ते मी तुला उद्याच सांगतो, बाय. अर्जुनने आता चैतन्यला सुद्धा सांगितलेलं नसतं, त्यामुळे साक्षीला कळण्याचा काहीही मार्ग नसतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन तन्वीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि तन्वीला विचारतो की मिस तन्वी किल्लेदार, जेव्हा तुम्ही आश्रमात पोहोचला तेव्हा मधुभाऊ कुठे होते. त्यावर प्रिया सांगते की ते कुठेतरी बाहेर गेले होते. अर्जुन तिला विचारतो की मग एक्झॅक्टली काय झालं. प्रिया म्हणते की मग मधुभाऊ परत आले आणि त्यांनी तिजोरीतून पैसे काढायला सुरुवात केली. अर्जुन म्हणतो की आणि मग विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये झटापट झाली आणि मग मधुभाऊंनी तुमच्या विलास काकांवर गोळी झाडली, बरोबर. प्रिया म्हणते की हो बरोबर. अर्जुन म्हणतो की मग पोलीस जेव्हा आश्रमात आले होते तेव्हा मग आश्रमात पसारा का होता. आता मात्र प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि तिला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.